Hello, good morning, students. Am I audible? आवाज येतोय का माझा? हॅलो. हो सर, आवाज येतोय. ओके, जस्ट वेट सुरू करू आपण. आज आपल्याला सीएनसी मिलिंगचा प्रॉब्लेम बघायचा आहे. त्याशिवाय सीएनसीचं पण आपल्याला ऍक्च्युअली वर्किंग पण बघायचं आहे जॉब चालू असताना. बरोबर? सीएनसी प्रोग्रामिंग आपण मागच्या वेळेस ऑफलाईन लेक्चरला प्रॅक्टिकल बघितलं होतं. आज त्याप्रमाणेच आधी सुरुवातीला सीएनसी मिलिंगचा एक प्रॉब्लेम बघू आपण थोडंसं. जस्ट मिनिट, जस्ट वेट. स्टुडंट मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झालं. रिप्लाय करा मला. स्क्रीन शेअर होते स्टुडंट्स. हो सर, स्क्रीन शेअर झाली आहे. मिलिंगचा प्रॉब्लेम ओपन करतो मी. जस्ट लाईक लक्ष द्या तुम्ही.
पूर्ण आवाज येतो का माझा? Am I audible now? येस सर. ओके जस्ट वेट. तर सीएनसी मिलिंग मध्ये आपल्याला सीएनसी बिलिंगचा प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. मी स्क्रीन शेअर करतोय परत एकदा. स्क्रीन शेअर झालं सांगा मला. बरोबर स्क्रीन शेअर होतं बघा. सर स्क्रीन शेअर झालेली आहे. ओके हा प्रॉब्लेम आपला बघा दिसतोय का समोर सगळ्यांना. ड्रिलिंगचं एक्झाम्पल आहे स्टुडंट. मीन्स क्वेश्चन काय आहे बघा. आवाज येतोय स्टुडंट सगळ्यांना. स्क्रीन दिसतंय आणि हॅलो Yes, पुढे sir. जायचं आपल्याला हो, sir. बरोबर. ओके सो स्टुडंट्स राईट अ प्रोग्राम टू ड्रिल द 2 होल्स. त्या ठिकाणी 2 होल्स दिसत आहे बघा बरोबर. 2 holes on machining center as shown in given figure. Okay. Assume thickness of the plate 8 mm. प्लेटचा थिकनेस किती अज्युम करायचं आपल्याला 8 mm आहे बरोबर. ड्रॉइंग दिसतं समोर बघा. 2 ठिकाणी ड्रिलिंग करायचं आपल्याला. प्लेट थिकनेस आहे 8 mm बरोबर आणि डायमीटर ऑफ होल इज 10 mm. इथं दिसतंय बघा बरोबर. होल डायमीटर इज 10 mm. 2 holes are there. Number 1 hole and number 2. दिसतंय स्टुडंट सगळ्यांना. and dimensions are also given. So प्रोग्राम करताना बघा स्टुडंट लक्षात घ्यायचं असतं. पुढे आपल्याला we have to start with the find out the coordinates. कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे असतं बरोबर. ज्याप्रमाणे आपण लेथ मशीनचा प्रॉब्लेम घेतला त्याप्रमाणे पण आपण बिलिंग मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. मग बिलिंग मधला हा ड्रिलिंगचा एक्झाम्पल आज बघतो आपण. प्रॉब्लेम कळाला स्टुडंट सगळ्यांना. हॅलो गिव्ह मी रिप्लाय स्टुडंट्स. त्या 2 ठिकाणी 8 mm ची थिकनेस प्लेटला आपल्याला ड्रिलिंग करायचं आहे बरोबर बाय सीएनसी ड्रिलिंग. ओके मिलिंगचा प्रॉब्लेम आहे स्टुडंट. लक्षात आला का सगळ्यांना स्टुडंट्स. हॅलो हो सर. हो. Yes, sir. ओके 2 ठिकाणी ड्रिलिंग करायचं बरोबर. डायमेन्शन दिले त्यांनी. मग आता देर इज 1 मिनिट आय एम जस्ट स्क्रीन हे करतो. 1 मिनिट जस्ट वेट. तुम्हाला प्रॉपर दिसेल ते. बरोबर. सो ॲज्युम फॉलोइंग पॅरामीटर्स बरोबर. महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात द्यायच्या असतात मिलिंग मध्ये. साईज ऑफ द होल टू बी ड्रिल्ड इज किती दिलंय होल साईज स्टुडंट्स. ड्रिलिंग होलचं साईज किती दिलंय दॅट इज 10 mm. हेन्स सिलेक्ट द ड्रिल ऑफ 10 mm साईज. पुढे मला टूल सिलेक्ट करताना ड्रिलिंगचा टूल कुठला सिलेक्ट करायचा आहे 10 mm चा ड्रिल सिलेक्ट करायचं आहे. देन ऍज पर दॅट ड्रॉइंग मध्ये दिसतंय बघा तिथे 1 मिनिट. हा ड्रॉइंग मध्ये बघा वरती दिसतंय 0 रेफरन्स पॉईंट बघा तिथं. सो ॲज्युम रेफरन्स पॉईंट टू द लेफ्ट बॉटम कॉर्नर. त्या प्लेटचा लेफ्ट बॉटम कॉर्नर दिसतोय बघा तिथे दॅट इज 0 वी हॅव टू ॲज्युम. ओके सो ॲज्युम रेफरन्स पॉईंट ऑफ द लेफ्ट बॉटम कॉर्नर 0. तिसरा कॉर्डिनेट काय दाखवला तिथे बिकॉज देर इज अ थिकनेस इज ऑल्सो देर. हाईट आहे प्लेटला थिकनेस पण आहे ना. अँड ॲज देर इज अ मिलिंग प्रॉब्लेम. मिलिंगचा प्रॉब्लेम आपला त्यामुळे एक्स वाय आणि झेड कॉर्डिनेट आहे बरोबर. एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट काय लेंथ आणि विड्थ साठी आणि हाईट साठी काय झेड कॉर्डिनेट आहे बरोबर. ड्रिलिंग करताना मला झेड कॉर्डिनेटला कमांड द्यायची. सेकंड कळलं स्टुडंट ॲज्युम. देन थर्ड इज ॲज्युम ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम ऍज पॉइंट टू पॉइंट मशीनिंग इज रिक्वायर्ड बरोबर. पुढच्या स्टेपला मला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. सो स्टुडंट इन द नेक्स्ट पार्ट आय हॅव टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स. सो त्यासाठी मला पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेट्स मेथड लक्षात ठेवायची बरोबर. पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेट मध्ये काय असतं स्टुडंट कोण सांगू शकेल मला. येस आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू स्टुडंट्स. पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेट मध्ये काय असतं. व्हॉट इज द मेन फॉर युअर पॉइंट टू पॉइंट सिस्टीम फॉर फाइंडिंग आउट द कोऑर्डिनेट्स. ओरिजिन फिक्स असतो का डिफरंट असतो पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये स्टुडंट्स. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय असतं स्टुडंट ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. हॅलो थर्ड पॉइंट म्हटलं ना ॲज्युम ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम. येस स्टुडंट. Sir, ओरिजिन absolute फिक्स मध्ये फिक्स नसतं. सॉरी और ऍब्सोल्यूट मध्ये फिक्स नसतं. नसतो का. ओके ऋषभ नसतो म्हणतो ठीक आहे. अजून काय कोणाचा आन्सर वेगळा काही. येस कानिफनाथ आर यू देअर. येस सर. हॅलो काय असतं ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये दोन प्रकारचे सिस्टीम बघितलं आपण इथं लेक्चर केलं बघा सीएनसी कॅबिन मध्ये आपण जेव्हा ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम आणि इन्क्रीमेंटल. इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम बरोबर. व्हॉट इज द स्पेसिफिकेशन ऑफ ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट. सर ऍब्सोल्यूट मध्ये ओरिजिन फिक्स असतो ना.
हॅलो. आदित्य. हा यस. आदित्य आवाज येतोय का माझा? सर ऍब्सोल्यूट. हा सर. यस. हा काय असतं, सर ओरिजिन फिक्स ऍब्सोल्यूट. असतं का डिफरंट असतं? सर ऍब्सोल्यूट मध्ये ओरिजिन फिक्स असतो हा. आणि एकच असतो. येस येस, व्हेरी गुड. ऋषभ लक्षात घे, ऍब्सोल्यूट कॉर्डिनेट, स्पीकर म्यूट करे बाळा. ऍब्सोल्यूट कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये देर इज ओरिजिन इज फिक्स, मीन्स ऍज पर दिस ड्रॉइंग दिस ओरिजिन इज फिक्स. या ठिकाणी बघा, हे जे 0 0 0 आहे ना, थर्ड कॉर्डिनेट इज ऑल्सो 0. दिस लेफ्ट बॉटम कॉर्नर ऑफ द प्लेट, that origin is fixed for finding out the coordinates of point 1 and point 2 where I have to drill. हॅलो सर. So student, yes. सर इन्क्रीमेंट मध्ये फिक्स असतो ना, म्हणजे ते. अरे बा, एक मिनिट ऋषभ आहे ना, बरोबर, तेच क्लिअर करतो मी. जस्ट ऐक, स्पीकर तुझं म्यूट कर एक मिनिट. हे बघा लक्षात घे स्टुडंट सगळ्यांनी, आणि तू पण लक्षात घे ऋषभ नीट. इन्क्रिमेंटल मध्ये काय करतो, आय एम टेकिंग द इन्क्रीमेंट ऑफ प्रिव्हियस पॉईंट. मी लास्ट पॉईंट, ज्या पॉईंट पासून मला पुढे जायचं आहे, आता सपोज हे एक्झाम्पल आहे, सुरुवात कुठून करणार आहे मी, दिस बॉटम लेफ्ट कॉर्नर ऑफ द प्लेट 0 0 0, बरोबर, एक्स वाय झेड तिन्ही ठिकाणी 0. तिथून माझा ड्रिल पुढे सुरुवात झाली, तो पॉईंट 1 वर येणार आहे, बरोबर, ऍट सेंटर पॉईंट 1 अँड ऍट देअर झेड मध्ये मला ड्रिलिंग करायचंय, बरोबर. फॉर दिस 1 पॉईंट, फॉर युअर इन्क्रिमेंटल सिस्टीम, यू हॅव टू टेक दिस 0 0 पॉईंट ऍज अ रेफरन्स पॉईंट. पण ते 1 पॉईंट ड्रिल झालं, तुम्ही ड्रिल परत वरती घेतला, अँड वेन यू आर गोइंग टू drill the second drill at second point, then you have to take the reference for 1 point. इन्क्रिमेंट मध्ये काय असतं स्टुडंट, लक्षात घ्या. हॅलो स्टुडंट्स, इन इन्क्रिमेंटल सिस्टीम यू हॅव टू टेक द रेफरन्स पॉइंट ऍज अ प्रिव्हियस पॉइंट. लक्षात आलं का ऋषभ? इन्क्रिमेंटल मध्ये इन्क्रिमेंट घ्यायची असती, दॅट वर्ड इट सेल्फ सजेस्ट देर इज नो एनी फिक्स ओरिजिन, यू हॅव टू टेक द प्रिव्हियस पॉइंट इन्क्रिमेंट. लक्षात येतं का ऋषभ? हो सर, हॅलो. समजलं. हा, लक्षात घ्या सगळ्यांनी, इन युअर ऍब्सोल्यूट कॉर्डिनेट सिस्टीम ओनली देर इज फिक्स ओरिजिन लाईक दिस पॉइंट. या ठिकाणी लेफ्ट बॉटम कॉर्नर आपण रेफरन्स पॉईंट ठेवलाय प्लेट साठी, x0 y0 अँड z इज ऑल्सो 0, दॅट्स वाय देर आर 3 zeros. ओके, मग आपण पॉईंट 1 आणि पॉईंट 2 चे कॉर्डिनेट काढायचे. या ठिकाणी बघा 1 पॉईंट साठी x किती दिसतं इथं मला, देर इज अ 20 mm. ओके, अँड y काय आहे वरती, इकडे बघा, दिस इज x ऍक्सिस अँड दिस व्हर्टिकल इज y ऍक्सिस. स्टुडंट ट्राय टू अंडरस्टँड, बरोबर. पॉईंट कॉर्डिनेट्स टेबल मध्ये बघू आपण, बघा कॉर्डिनेट्स फॉर होल 1 अँड होल 2 दिसतात स्टुडंट टेबल सगळ्यांना ऍज पर ऍब्सोल्यूट कॉर्डिनेट सिस्टीम. हॅलो स्टुडंट्स, टेबल दिसतो सगळ्यांना, कॉर्डिनेट बघतो आपण आता. हो सर, दिसतोय. बरोबर, पॉईंट होलचं 1चं होल कॉर्डिनेट बघायचं आणि पॉईंट होल 2चं पण बघायचं आपल्याला, बरोबर. सो ऍज पर दॅट विल अंडरस्टँड दॅट एक्स होल 1 ला किती x20 अँड y20, तो कसा आहे आपण बघू, बरोबर. इथं वरती बघा, बरोबर, ऍज पर दिस पॉईंट 1 होल इज ऍट हिअर, सो x डायरेक्शन ऍट दिस हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज x अँड दिस व्हर्टिकल डायरेक्शन इज y. सो x इज 20 फ्रॉम दिस 0 सेंटर पॉईंट as well as for y axis also. किती आहे y axis ला स्टुडंट्स, फॉर दिस पॉइंट 1 as per that absolute coordinate system both x and y are किती स्टुडंट्स, x axis ला पण 20 डायमेन्शन्स इथं बघा, फॉर दिस पॉइंट 1 होल सेंटर ऑफ द ड्रिल. ओके, अँड फॉर दिस y axis also there is a 20 डायमेन्शन्स. लक्षात येतं स्टुडंट्स? हॅलो, इथं बघा x axis ला सुद्धा, हा x axis समजायचा हॉरिझॉन्टल ऍक्सिस. For this milling problem, there is this horizontal is x and this vertical is y. So x20 and y20. लक्षात येते का स्टुडंट्स? हॅलो स्टुडंट, रिप्लाय नाही येते मला. हॅलो, हा x20 y20 कसा आला कळाला स्टुडंट्स इथे टेबल मध्ये? स्टुडंट्स गिव्ह मी रिप्लाय. सर परत एक वेळेस सांगा. हो सांगतो, एक मिनिट. आदित्य वाडनेरे आहे का रे जागेवर? हॅलो, हो सर. समजतंय का कोणची सिस्टीम बघतो आपण? ऍब्सोल्यूट बघतो का इन्क्रिमेंटल सिस्टीम बघतोय? We are ऍब्सोल्यूट. studying absolute coordinate system. Try to understand. So हो in this सर. absolute coordinate system, the origin is fixed for this drawing. Suppose या ड्रॉइंग साठी काय, मला काही मुलं आता जॉईन झाले, परत मी प्रॉब्लेम डिफाईन करतो. दिस इज अ 8 mm x axis, बरोबर. हॉरिझॉन्टल ऍक्सिस काय x axis आहे आणि
reference point for that plate. So I have to drill at this point 1 and point 2 as per the given dimensions. इथं dimension दिले बघा 20, also 40. बरोबर, for finding out the coordinates. बरोबर, लक्षात घ्या स्टुडंट निखिल नीट. बरोबर, पुढे आपण काय करतो, the coordinates with the reference of this bottom left corner of the plate, that is x0, y0 and z is also 0. Okay, so students try to understand that at this x0, y0 and z0 point that origin is fixed as per this absolute coordinate system. या फिक्स ओरिजिन पासून मला पॉईंट 1 चे आणि या पॉईंट 2 चे कोऑर्डिनेट काढायचे. त्या ठिकाणी मला ड्रिलिंग करताना सेंटर पॉईंटचे कोऑर्डिनेट. बरोबर, मग पॉईंट 1 चे कोऑर्डिनेट कसे येणार स्टुडंट, दिस हॉरिझॉन्टल ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस. हा पॉईंट 1 बघा इथं एक्स ऍक्सिस ला कसा दिसतो स्टुडंट्स, देयर इज अ 20. 1 मिनिट मी कॅमेराने दाखवतो वाटलं समोर काय, जस्ट I am stopping screen sharing just students. स्टुडंट दिसतो का प्रॉब्लेम आता परत? हॅलो हॅलो स्टुडंट्स, प्रॉब्लेम दिसतो सगळ्यांना? देर इज अ होल ऍट पॉईंट 1 ॲज वेल ॲज ऍट पॉईंट 2. मग या ठिकाणी बघा सेंटर पॉईंट 1 ला मला ड्रिलिंग करायचं 8 mm चं. मग एक्स ऍक्सिस हा आहे, दिस इज युअर एक्स ऍक्सिस अँड दिस इज युअर वाय ऍक्सिस ॲज पर 3 डायमेन्शनल प्लेट. बरोबर, मिलिंगची प्लेट येते आपल्याला, त्यामुळे हॉरिझॉन्टल ऍक्सिस इज एक्स अँड व्हर्टिकल ऍक्सिस इज वाय. लक्षात घ्या स्टुडंट. हॅलो, समजतंय का स्टुडंट्स? ऋषभ समजतंय का रे? कळलं का? 1 ऍक्सिस काय, मग हा पॉईंट 1 आहे ना, ऍज पर दॅट एक्स ऍक्सिस पॉईंट देर इज अ 20 डायमेन्शन्स फॉर दिस सेंटर होल 1. बरोबर, फॉर दिस पॉईंट 1 होल एक्स इज 20 अँड वाय इज ऑल्सो 20. डॉटेड लाईन दिसतंय बघा. कळलं का दोन्ही पॉईंटला किती कोऑर्डिनेट्स आहे? मग देर इज एक्स इज 20 ऍज पर दिस टेबल and y is also 20 for hole 1. Okay, now we have to move to the hole 1 ला ड्रिलिंग केलं मी, तो ड्रिल वरती घेतला मी त्यानंतर, आणि परत माझा काय, नाउ आय हॅव टू ड्रिल दॅट, आय हॅव टू मूव्ह दॅट ड्रिल टू पॉईंट 2. ओके, मग त्या ठिकाणी डायमेन्शन मला बघायचे तर 20 + 60 मला मूव्ह व्हायचं तिथून. बरोबर, कारण माझं ओरिजिन काय आहे, फिक्स आहे. इन्क्रिमेंटल मध्ये हा 1 पॉईंट ओरिजिन असणार आहे, पण आय एम रिफरिंग ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम. So as per that absolute, this origin is fixed. X0, Y0 and Z0, this fixed. So from this point, I have to calculate the coordinates of x-axis as well as y-axis for this point 2 also. My x किती येणार students? X is 20 plus how much? किती दिसते student? X is for this point 2, 20 plus 60. That is x is how much student? X is 80. कळलं student? For this point 2 coordinate, that x is 20 plus 60, that is 80 mm. As well as now we have to calculate this y axis. Vertical काय आपला? Vertical axis y आहे. मग y चे डायमेन्शन कसं दिसणार आहे? तिथे दिसतंय बघा. This is 20 and this is also किती आहे? 20 plus, hello students, for point 2 y is 20 plus how much? किती दिसतंय students इथे? 20 plus 40. Yes, 20 plus 40. Very good. So x is 80 and y is 60 mm. Hole 2 चे coordinate कळलं student? Hole 1 is 20 20, x and y both are 20, and for hole 2 x 80 and y is 60. समजलं स्टुडंट पॉईंट कोऑर्डिनेट्स? कारण पॉईंट कोऑर्डिनेट टेबल जो बरोबर आला तर तुमचा पुढे प्रोग्राम बरोबर येणार आहे. वी आर ॲट ओनली 50% ऑफ द प्रॉब्लेम. सुरुवात केली प्रॉब्लेम आपण फक्त. बरोबर, कोऑर्डिनेट टेबल जर बरोबर आलं तरच पुढे आपल्याला प्रोग्रामिंग पुढे बरोबर येत असतं. इज इट क्लिअर स्टुडंट्स? समजलं स्टुडंट? अगेन आय एम रिपीटिंग स्टुडंट. फॉर ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम दिस x0, y0 अँड z0 इज फिक्स. z काय एक लक्षात घ्या, 2 डायमेन्शन मध्ये मला फक्त x आणि y दिसतंय, पण त्या प्लेटला काय थिकनेस आहे मला. यस, आणि होल सेंटर 2 ला मला ड्रिलिंग कर. सो फॉर दॅट देयर इज z is 8. सो x z0 at this bottom. Then from this origin point I am
ऍट दॅट पॉईंट 1 सेंटर पॉईंट 1 ला मी त्या ड्रिलला 10 mm च्या ड्रिलला मला 8 mm मध्ये खाली Z मायनस करायचंय. I have to find out the point 1 coordinates. So point 1 coordinate कसे असणार आहे? X is 20 स्टुडंट, X axis असा आहे बघा, vertical axis. So X 20 and Y 20, that is point 1 coordinate. And similarly hold 2, that X is किती स्टुडंट? X is 20 plus, hello, yes student, answer from, expecting answer from you. 20 plus Sir, 20 60. plus 60, 80. Yes, X is 80 and Y is 20 plus 40. 60. येस. सो कॉर्डिनेट कळालं स्टुडंट, दोनच पॉईंट आहे, काही काही प्रॉब्लेम मध्ये तीन तीन ठिकाणी डिलिंग करायचं देर बी बरोबर. सो ऍट दिस सिम्पल प्रॉब्लेम देर आर ओनली 2 होल्स. ओके, आता आपल्याला पुढे प्रोग्राम करायचं आहे. पुढच्या ऍडमिशन लक्षात घेऊ आपण कशा प्रकारचे स्टुडंट. सो मूव्ह द टूल टू द रेफरन्स पॉईंट 0 0. बरोबर, कसं करायचं मग आपला मिलिंग करताना, मला टूलला आधी या 0 0 पॉईंटला मूव्ह करायचं आहे. त्यानंतर काय करतो मी, सेट स्पीड फीड डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ड्रिल. ओके स्टुडंट्स, त्यानंतर थर्ड पॉईंटला काय करायचं मला लक्षात घ्या पुढं. देन मूव्ह द टूल टू द पॉईंट 1 ऑफ होल 1. बरोबर, सेंटर पॉईंट ऑफ होल 1 मला टूल मूव्ह करायचं आहे. त्या ठिकाणी चौथ्या पॉईंटला काय करणार मी, ड्रिलिंग ऑफ होल 1. बरोबर, ड्रिलिंग ऑफ होल 1 म्हणजे Z-8 केलं का तिथं. त्यानंतर रिमूव्ह ड्रिल फ्रॉम द होल 1, Z-8 केलं तर मग +8 मला वरती जायचं परत Z मध्ये. त्यानंतर वरती आल्यानंतर टूल काय, पुढची स्टेप काय स्टुडंट, 6वी, मुवमेंट ऑफ द टूल रॅपिड रेट टू द होल 2. ओके, देन ड्रिलिंग ऑफ होल 2. बरोबर, सेंटर पॉईंट 2 ला गेल्यानंतर त्या ठिकाणी ड्रिलिंग ऑफ होल 2 करायचं मला. देन रिमूव्ह ड्रिल. बरोबर, X-8 केल्यानंतर परत X+8 करायचं मला, सॉरी Z+8 करायचं आहे. Z-8 दॅट इज अ ड्रिलिंग ऑफ ZMM थिकनेस ऑफ 8 mm प्लेट. बरोबर, दॅट्स वाय दिस Z. बरोबर, रिमूव्ह ड्रिल फ्रॉम द होल 2 म्हणजे Z+ ला गेलो आपण. त्यानंतर स्पिंडल स्टॉप आणि रिटर्न टू रेफरन्स पोझिशन. बरोबर, प्रोग्रामिंग झालं तुमचं, मशीनिंग झालं पूर्ण 2 ठिकाणी ड्रिलिंग करून. तुम्ही त्या टूलला ड्रिलला तुम्हाला रेफरन्स पॉईंटला बोलवता. अँड लास्ट इज तुमचा नेहमीचा कॉर्डिनेट काय असतो, प्रोग्राम स्टॉप अँड टेप रिवाइंड. इज इट क्लिअर स्टुडंट्स? स्टेप्स कळतात स्टुडंट्स? हॅलो स्टुडंट्स, बरोबर, नंबर ऑफ स्टेप्स आहे कॉर्डिनेट्स काढताना. आपल्याला कॉर्डिनेट्स काढल्यानंतर पुढचा प्रोग्राम लिहिताना किती नंबर स्टेप्स आहे बघा, 10 नंबरच्या स्टेप्स आहे. या 10 नंबरच्या स्टेप्स प्रमाणे आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे पुढे. बरोबर, मूव्ह द टूल टू द रेफरन्स पॉईंट 0 0. पहिला प्रोग्राम लिहितो आपण, पहिला कोड काय आहे. सो बरोबर, प्रोग्राम नेम लिहिलं बघा. प्रोग्राम नेम यू कॅन गिव्ह एनी नंबर. स्टुडंट दिसतं का रे प्रोग्राम नेम? हॅलो हो स्टुडंट, सर. हा प्रोग्राम नेम सुरुवात करतो आपण बघा. वी आर स्टार्टिंग विथ O. O is the program name. O, now drill is 10 mm actually, 12 म्हटलं त्यांनी, ठीक आहे. O 12 drill 1. बरोबर, प्रोग्राम नेम दिलं त्यांनी समजा. बरोबर, वी कॅन गिव्ह एनी नंबर एनी नेम फॉर युअर प्रोग्राम. देन इन द नेक्स्ट पार्ट, दॅट इज अ पहिल्या ब्लॉक मध्ये काय होतं आपल्याला, यू हॅव टू मूव्ह द टूल टू द रेफरन्स पॉईंट. इथं बघा लक्षात येते स्टेप्स मध्ये काय म्हटलं आपण बघा, लक्षात घ्या आपण परत. टूल पहिल्यांदा मी इथं आणला, रेफरन्स पॉईंटला आणला. त्यानंतर स्पीड फीड आणि डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ शाफ्ट चालू केलं. बरोबर, ड्रिलिंग चालू केलं मी ड्रिलचे. बरोबर, ड्रिल RPM ला मूव्ह झालं. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये मी पुढे गेलो, मी आय एम मुव्हिंग टू द सेंटर पॉईंट 1. त्या ठिकाणी गेल्यानंतर काय केलं मी, Z-8 ड्रिलिंग केलं. बरोबर, Z ड्रिल झालं Z-8 ला, परत ड्रिल वरती घेतला. बरोबर, Z+8 ला घेतला मी. देन आय एम मुव्हिंग टू द पॉईंट 2 फॉर सेकंड होल ड्रिलिंग. सो ऍट दॅट सेंटर पॉईंट 2 अगेन Z-8, then again Z+8, then at the completion of the both hole I will calling that tool to the reference point. या ठिकाणी G28 नी बोलवतो मी रेफरन्स पॉइंटला, आणि लास्ट कोड काय करतो मी, प्रोग्राम स्टॉप अँड टेप रिवाइंड. बरोबर, अशा प्रकारचा प्रोग्राम मला सुरू लिहायचा स्टुडंट, लक्षात घ्या परत मग. सो फर्स्ट ब्लॉक इज, एक मिनिट स्टुडंट, जस्ट आय एम चेकिंग द निखिल आहे का जागर, निखिल गायकवाड. हॅलो निखिल, अनम्यूट युअरसेल्फ. हॅलो सर, निखिल, पहिला ब्लॉक रीड कर बरं. हा ब्लॉक मी हात दाखवला बघ. रीड दिस फर्स्ट ब्लॉक सिक्वेन्स नंबर. येस इन्स्ट्रक्शन निखिल. ब्लॉक्स N01 सर दिसत नाही. G28 G28
हा दिसतंय बघ N01 पुढे G28 हॅलो N01 B0 yes G28 U00 00 V00 V00 W00 yes आणि W0 EOB काय असतं व्हॉट इज EOB स्टुडंट्स EOBचं काय सांगितलं तुम्हाला मी ॲट द एंड ऑफ द ब्लॉक देर इज ऑलवेज सेमिकॉलन व्हॉट इज दॅट EOB स्टुडंट्स हॅलो स्टुडंट्स EOB इज एंड ऑफ ब्लॉक बरोबर सिक्वेन्स नंबरने सुरुवात केली आपण at the start there is a sequence number then there is a G code and as per that reference point as our milling problem is there so for XYZ coordinates there are subordinate coordinates or parallel axis is UVW ज्याप्रमाणे आपण लेथ मध्ये X आणि Z घेत होतो ना त्याप्रमाणे म्हणजे U आणि W घेत होतो तिथे बरोबर त्याप्रमाणे इथं X साठी U घ्यायचा आहे Y साठी V घ्यायचा आणि Z साठी W ऍक्सिस घ्यायचा बरोबर दे आर द सपोर्टिंग ऍक्सिस XYZ साठी सपोर्टिंग ऍक्सिस आहे X0 ला बोलवलं मी Y0 ला बोलवलं आणि Z0 ला बोलवलं टूल दॅट इज ऍज पर दॅट रेफरन्स पॉईंट G28 code student G28 is automatic return to reference point just a minute student मी प्रोग्राम शेअर करतो वाटलं जस्ट a minute कारण इथं ब्लर होतो जास्ती ना स्टुडंट जस्ट मिनिट मी मोबाईलवर कनेक्ट करतो डिस्कनेक्ट थांबा एक मिनिट जस्ट हॅलो स्टुडंट्स आय एम ऑडिबल आवाज येतोय माझा हॅलो स्टुडंट्स स्टुडंट आवाज येतोय का रे माझा हॅलो मी स्क्रीन शेअर करतो पण सांगा मला स्टुडंट्स विल अंडरस्टँड द प्रोग्राम फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम सपोज स्क्रीन शेअर होतं स्टुडंट्स हॅलो स्टुडंट गिव मी रिप्लाय स्क्रीन शेअर झाला का स्टुडंट्स हो सर झालं. हो सर ओके सो नाउ दिस इज अनदर प्रॉब्लेम स्टुडंट ॲक्च्युली वरती बघा coordinates are different x is 20 and y is 20 same but x is 60 and for whole 2 x is 60 and y is 40 बरोबर वेगळा प्रॉब्लेम आहे तरी पण प्रोग्राम आपला सेम असणार आहे मग प्रोग्राम सुरुवात करतो आपण स्टुडंट प्रोग्राम नेम सुरुवात केली मी बरोबर प्रोग्राम नेम नंतर काय आहे बरोबर प्रोग्राम नेम दिला मी O00 त्यानंतर पुढचा ब्लॉक आहे सिक्वेन्स नंबर यू कॅन गिव्ह इट that is not compulsory बरोबर but it is a standard practice to give the sequence number as per coordinate N001 द्या तो N01 बरोबर N01 then G28 U0 V0 W0 ओके हा पहिला कोऑर्डिनेट्स काय आहे N01 G28 U0 V0 W0 एंड ऑफ ब्लॉक त्याचा अर्थ काय असतो स्टुडंट बरोबर पहिला ब्लॉक प्रोग्राम नेम दिला त्याच्यानंतर काय आहे रिटर्न टू रेफरन्स पॉइंट म्हणजे काय आहे UVW there are the supporting axis for x y z x साठी u आहे y साठी v आणि z साठी w बरोबर मग रिटर्न टू रेफरन्स पॉइंट आलो मग पुढच्या प्लेट मध्ये काय करतो मी इन्क्रिमेंटल सिस्टम वापरायची मला बरोबर सो N02 सिक्वेन्स नंबर ब्लॉक 2 बघतोय आपण ब्लॉक 3 ऍक्च्युली सो N02 G91 G21 G94 G40 मग ते काय काय लक्षात घ्या G91 इज इन्क्रिमेंटल सिस्टम लक्षात घ्या स्टुडंट G91 कोड काय आहे G90 and G90 कोण सांगू शकतो
G90. Now this is an incremental problem actually. So G91 is a incremental system. बरोबर, हे जे coordinate काढले त्यांनी incremental system काढले, ठीक आहे. So G91 is an incremental system. Then G21 is mm unit. G21 code का student? Unit is mm unit. Then G94 is feed rate in mm per minute. And G40 code का आहे? Cutter compensation cancel. आपल्या आधीच्या ड्रिलला काही कॉम्पेन्सेशन दिले, आधीच्या प्रोग्रामसाठी ड्रिलला काही आपण मेजरमेंट दिले, काही डायमेन्शन दिले, त्यामुळे ड्रिलची साईज काही प्लस मायनस झाली असेल, दॅट कॉम्पेन्सेशन दॅट यू हॅव टू कॅन्सल इट ॲज पर स्टँडर्ड. सो G40 इज द स्टँडर्ड कोड. अशा प्रकारचा स्टँडर्ड कोड सगळ्या प्रोग्रामसाठी सारखा असतो. G91 इन्क्रिमेंटल सिस्टीम, G21 युनिट आपल्या mm मध्ये सगळे, G94 काय फीड रेट द्यायचं आपल्याला, फीड रेट इन mm पर मिनिट, अँड G40 इज कटर कॉम्पेन्सेशन कॅन्सल अँड एंड ऑफ ब्लॉक. बरं स्टुडंट, आपण सेकंड पॉईंटला फीड रेट फीड दिलं. देन पुढचा पॉईंट फक्त स्टुडंट आपण N03, दॅट इज M03 काय कोड आहे स्टुडंट? व्हॉट इज M03? हॅलो स्टुडंट, लक्षात आहे का? M03 काय कोड आहे? M03 आणि M04 आपण बघितलं होतं. M03 आणि M04 काय स्टुडंट? हॅलो स्टुडंट, स्पिंडल स्टार्ट करायचं आपल्याला. M03 काय होतं, M04 काय होतं? येस स्टुडंट्स, I am expecting answer from you students. Hello. सर M03 ने Yes. स्पिंडल काय होतं? क्लॉकवाइज होतं का अँटी क्लॉकवाइज होतं? येस स्टुडंट, चूक आली काय? सर M03 नी ना स्पिंडल क्लॉकवाइज होतं आणि Yes, spindle M04 नी clockwise. अँटी क्लॉकवाइज. आणि M04 काय होतं? अँटी क्लॉकवाइज. येस. तो M03 स्पिंडल क्लॉक. आता स्पिंडल इथे आपलं काय आहे? आपल्याला इथे स्पिंडल मध्ये जॉब नाही, आपली मिलिंगची प्लेट आहे, बरोबर, 3 डायमेन्शनल प्लेट आहे. तर स्पिंडल मध्ये आपण ड्रिल धरलेलं आहे, तिथे ड्रिल होल्ड केलंय आपण, बरं, 10 mm चा स्पिंडल मध्ये आपण ड्रिल होल्ड केलेलं आहे. सो स्टुडंट्स, ऍज पर दॅट वी हॅव टू डू द ड्रिलिंग. बरं, स्पिंडल चालू करतो म्हणजे काय होणार आहे? ड्रिलचं रोटेशन चालू होणार इथे, बरोबर स्टुडंट, लक्षात घ्या. आपण M03 ब्लॉक बघतो, बरोबर. पुढचा ब्लॉक आहे M03 S1000 काय स्टुडंट, कोण सांगू शकेल मला? व्हॉट इज S1000? कॅपिटल S1000. एक मिनिट, मी विचारतो स्टुडंट, थांबा. जस्ट मी नाव चेक द स्टुडंट्स ऑल्सो. योगेश देशमुख, अनम्यूट युअरसेल्फ योगेश. हॅलो योगेश, मला स्पीकर चालू कर तुझा, आहे का जागा योगेश? हॅलो योगेश, अनम्यूट युअरसेल्फ. I think he's not on. Tejas Bhagwat. Hello, Tejas. Tejas Bhagwat. Yes sir. हाँ, मला सांग इथं आपण स्पिंडल चालू केलं, बरोबर. जस्ट मिनिट. बरोबर, स्पिंडल चालू केलं आहे. स्पिंडल मध्ये आपण ड्रिल होल्ड केलंय, बरोबर. मग S1000 काय असतं? यस, व्हॉट इज S1000? तेजस, S1000 काय असतं? स्पिंडल चालू केलं ना क्लॉकवाइज M03 नी. मग S1000 चा मीनिंग काय असतो? स्पीड किती आहे त्याचा, आरपीएम चा? एस इज काय तेजस, माहिती आहे का तुला? नाही. हॅलो सिद्धार्थ गाडेकर. हॅलो सिद्धार्थ, अनम्यूट युअरसेल्फ. सिद्धार्थ गाडेकर. हॅलो सिद्धार्थ गाडेकर. सो स्टुडंट्स, ऋषभ सांग रे, ऋषभ स्पीकर ऑन केलं होतं तू ना? S1000 काय आहे? इथे दिसतंय बघ सर S1000 RPM मध्ये स्पीड आहे 1000. हां, 1000 RPM. व्हेरी गुड. सो स्टुडंट, स्पिंडल स्टार्ट केलं मी क्लॉकवाइज मध्ये, पण मला स्पिंडल सांगायचं आहे किती रोटेशनला त्याला फिरायचं आहे. ते जे ड्रिल फिरणार आहे माझं ना, दॅट ड्रिल विल बी रोटेटिंग ॲट दॅट स्पिंडल क्लॉकवाइज ॲट 1000 RPM. 1000 रिव्होल्यूशन्स पर मिनिटला ते मूव्ह होणार आहे, बरोबर. आणि मला ड्रिलिंग करायचं स्टुडंट. तुम्ही बघा लेट मशीनवर सर प्रॅक्टिस घेताना नेहमी काय करता, सांगता असतं बघा, कुलंट चालू करा रे, कुलंट ऑन करायचं मला. मग कुलंट ऑन साठी काय कोड आहे स्टुडंट, कोण सांगू शकेल मला? व्हॉट इज द एम कोड फॉर कुलंट ऑन? Yes, M08. Yes, very good. तुम्हाला सांगितलं मी, दिस टाइप ऑफ क्वेश्चन कॅन बी युअर पार्ट ऑफ युअर पॉइंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, बरोबर. AFBच्या ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. G28 meaning or M08 meaning, or there may be sometime reverse also. For coolant on, you are using the dash code. जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय आहे, M08 is your
ऑन द कूल. बरं, मशीन चालू करतो आपण. ड्रिल रोटेशन चालू केलं आहे. सो M03 spindle start clockwise at S1000 RPM. Then M08 is coolant on and EOB is end of block. बरोबर स्टुडंट. नाउ that rapid travel to the Z5. लक्षात घ्या स्टुडंट, आपल्याला ड्रिलिंग करायचं मला त्या प्लेटला. बरोबर, जेव्हा ड्रिलिंग करायचं मला प्लेटला, तर तेव्हा काय असतं, मी जेव्हा त्या X0 Y0 Z0 पॉईंट पासून त्या प्लेटला टच करून टूल नेला तर काय होणार आहे, ती टूल सॉरी प्लेट आणि टूल दोन्ही खराब होऊ शकतं ना. पण जस्ट अगेन एक्सप्लेनिंग. कॅमेरा शेअर झाला सांगा स्टुडंट मला. दादा स्टुडंट कॅमेरा शेअर. हॅलो स्टुडंट, लक्षात घ्या, ही प्लेट आपल्याला ड्रिलिंग करायची. बरोबर, पहिल्याच प्रॉब्लेम जो आपण करायचा ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. मग मला इथून ड्रिलिंग सुरू करायचं. बरोबर, X0 Y0 आणि Z0 ज्याप्रमाणे मी म्हटलं U0 V0 आणि W0. तर मी काय असतं, जेव्हा ड्रिलिंग चालू केलं, ड्रिल रोटेशन चालू केलं, बरोबर, ड्रिलचं रोटेशन चालू झालं माझं, पण मी ती ड्रिलिंग मूव्ह करताना पॉईंट 1 ला मूव्ह करताना काय होणार आहे, वेन आय एम मुव्हिंग दॅट ड्रिल बाय टचिंग टू द प्लेट, त्या प्लेटला टच केलं काय होणार, ती प्लेट खराब होणार आहे ना. कारण मला ड्रिलिंग कुठं करायचं, फक्त ऍट दिस पॉईंट 1 अँड ऍट पॉईंट 2 ओनली. सो आय हॅव टू कॉल दॅट झेड काय ड्रिलिंगचा ऍक्सिस आहे. झेड इज द टूल ऍक्सिस इन मिलिंग ऑलवेज. बरोबर, लेथ मशीन मध्ये ज्याप्रमाणे झेड हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो, त्याप्रमाणे मिलिंग मध्ये काय असतो, व्हर्टिकल ऍक्सिस झेड इज ऑलवेज फॉर टूल. हा व्हर्टिकल ऍक्सिस काय झेड टूलचा आहे. मग त्याप्रमाणे या X0 Z0 ला टूल बोलवल्यानंतर मी काय करतोय, ड्रिल रोटेशन चालू केलंय माझे. पण त्या ठिकाणी आधी काय केलं मी, झेड टूलला मी झेड फाईला वरती घेतलंय. मी टूल मी त्या Z0 पासून, त्या प्लेटच्या Z0 पासून 5 mm वरती घेतलंय, कारण मला होल 1 ला जायचंय. मग त्या ठिकाणी जाताना मी जर प्लेटला टच करून गेलो तर ती प्लेट खराब होणार ना. दॅट विल डॅमेज युअर प्लेट अदरवाइज ऍक्च्युअल प्रोग्रामिंग करताना. बरोबर, त्याप्रमाणे मग झेड मला +5 ने वरती उचलायचं असतं ते ड्युरिंग प्रोग्रामिंग. मग त्याप्रमाणे सुद्धा आपण इथं लिहितोय बघा, ऍट दॅट प्रोग्राम इथं बघा दिसतंय बघा. S1000 केल्यानंतर काय केलं मी, तो ब्लॉक वाच रे स्टुडंट, कोणतरी 1 मिनिट. हेमंत पगारे, आर यू देअर हेमंत? हॅलो हेमंत, अनम्यूट युअरसेल्फ. N0 प्रो ब्लॉक वाच बरं काय. हॅलो हेमंत. पूर्ण आवाज होता का माझा? हॅलो येतोय ना? हा, मग N0 प्रो ब्लॉक वाच रे तू. येस, रीड दॅट ब्लॉक प्लीज. N04 ब्लॉक वाच बरं बघा. N04 येस स्टुडंट, दिसतोय ना. G00 इज रॅपिड ट्रॅव्हल्स. कुठे रॅपिड ट्रॅव्हल केलं टूलला मी, ऍट Z5, त्या Z0 पासून, त्या प्लेटच्या 0 पासून मी 5 mm वरती उचललं त्या ड्रिलला. बरोबर, 5 mm वरती उचललंय. सो रॅपिड ट्रॅव्हल ऑफ ड्रिल फ्रॉम रेफरन्स पॉईंट अबव प्लेट बाय 5 mm. इथं दिसतंय बघा, या ठिकाणी जे होतं ना, हे बघा X0 Y0 आणि Z0 इज दिस पॉईंट. रेफरन्स पॉईंट हा होता माझा. त्या ड्रिलला काय केलं मी, 5 mm वरती उचललं. इथं दिसतंय स्टुडंट सगळ्यांना ड्रॉइंग मध्ये? हॅलो स्टुडंट्स, गिव्ह मी रिप्लाय. पुढचा ब्लॉक कळला काय लिहिलं तो आपण, G00 X20, तो पुढचा लिहायचा आपला. सॉरी, G00 Z5 केलं, काय कळलं का, रॅपिड मुवमेंट आहे. G00 काय असतो, दॅट इज अ रॅपिड कोड. सो आय एम मूव्हिंग दॅट ड्रिल रॅपिडली फ्रॉम दिस 00 पॉइंट टू द 5 mm अबव फ्रॉम दॅट प्लेट. इज इट क्लिअर स्टुडंट? कळलं का? हॅलो स्टुडंट्स, रिप्लाय करा. हॅलो स्टुडंट्स, आवाज येतोय माझा? हॅलो स्टुडंट्स. हो सर. हा, मग Z5 ला मी काय केलंय, टूलला वरती उचललंय. बरोबर, Z5 दॅट टूल इज ऍट अबव 5 mm फ्रॉम द प्लेट. नाउ आय हॅव टू ब्रिंग दॅट टूल टू द पॉइंट 1. त्या होल पॉइंट 1 वर मला टूलला मूव्ह करायचं बघा, ड्रिलला त्या. सो रॅपिड ट्रॅव्हल करायचं, तिथे मशीनिंग करणार नाही ना मी. आय एम दॅट मुवमेंट इज आयडल मुवमेंट.
सो देर इज नो प्रॉब्लेम टू यूज दॅट G00 अगेन. बरोबर. मग पुढचा ब्लॉक काय बघा, त्या 0.1 होल्डचे मला कॉर्डिनेट माहिती होते x20 आणि y20. बरोबर. ऍब्सोल्यूट कॉर्डिनेट सिस्टीम प्रमाणे तो काय होता x20 आणि y20 होता ना 0.1 होलचा. मग त्या ठिकाणी मला होल ड्रिलला न्यायचं तिथे. मग काय करतो मी बघा, G00 कोड वापरतो तिथे परत एकदा. G00 x20 अँड y20. लक्षात येतं स्टुडंट. पुढचा ब्लॉक मी 0.1 होलला नेलं तिथं G00 x20 y20 एंड ऑफ ब्लॉक. त्या ठिकाणी मी 0.1 होलवर आलं तिथे ड्रिलला माझ्या. बरोबर. आणि Z5 ने आणलं वरतून, Z5 mm वरतून आणलं. 1 minute. आणि रेफरन्स पॉइंट पासून मला ती 8 mm थिकनेसची मला पुढच्या ब्लॉक मध्ये काय करायचं आहे, 8 mm ला मायनस ड्रिल करायचं मला स्टुडंट. लक्षात आलं स्टुडंट? हॅलो स्टुडंट, पुढचा ब्लॉक कळतं इथं. इथं बघा मी काय केलं, त्या टूलला Z5 ला पहिल्या स्टेप मध्ये वरती घेतलं. आता पुढच्या स्टेप मध्ये काय, Z5 पोझिशन मधून त्या ड्रिलला मी होल 1 वर आणलंय. सो दॅट ऍट दॅट होल 1 आय कॅन ड्रिल. मी x20 आणि y20 आणले होल 1 वर. मग पुढच्या ब्लॉक मध्ये काय करायचं मला, नाउ आय हॅव टू ड्रिल द होल 8 mm ड्रिल प्लेट आहे बरोबर. 8 mm ची ती प्लेट आहे ना मिलिंगची, एक्स वाय झेड डायमेन्शन त्या प्लेटला जर झेड इज थिकनेस 8 mm चा थिकनेस आहे. आणि 2 mm काय म्हणतात स्टुडंट, 2 mm साठी असतो बघा, ड्रॉइंग मध्ये कळत बघा की 2 mm काय असतो. तुमच्या ड्रिलचं ट्रॅव्हल बघा दिसतंय स्टुडंट खाली 8 mm थिकनेस प्लेट थिकनेस आहे स्टुडंट्स. अँड 2 mm इज द, तो ड्रिलचा पॉईंट पूर्ण खाली गेल्याशिवाय तुमचं ड्रिलिंग पूर्ण होणार आहे का स्टुडंट्स? त्या ड्रिलला मला 2 mm खाली जावं लागणार आहे बरोबर. 5 mm वरती आहे प्लस 8 mm प्लस 2. पण मी काय करतो, ऍब्सोल्यूट सिस्टीम वापरतोय ना. ऍब्सोल्यूट मध्ये माझा x0 y0 कुठे स्टुडंट, या ओरिजिन पॉईंटवर आहे ना, इथं x0 वर आहे. त्यामुळे या रेफरन्स फिक्स ओरिजिन पासून मी 8 + 2 फक्त -10 mm खाली जातोय. त्यामुळे मी इथे ब्लॉक काय लिहिलं बघा, N06 G01 Z-10. त्या 0.1 होलला मला 10 mm मायनस जायचं. 10 mm कसं मायनस जायचं कळलं स्टुडंट? 8 mm थिकनेसची प्लेट येते आणि तो ड्रिलला मला थोडंसं पूर्ण क्रॉस करावं लागणार त्या प्लेटच्या. सो दॅट दॅट होल विल बी कम्प्लिटेड. इज इट क्लिअर स्टुडंट्स? हॅलो ऋषभ, आवाज येतो का माझा? हॅलो ऋषभ, समजतंय का? मग 2 mm का एक्स्ट्रा घेतलं मी, कारण 2 mm एक्स्ट्रा घेतलं नाही तर ड्रिल पूर्ण होणार नाही, ते अर्धवट ड्रिल होणार असतं ते बरं. फक्त 8 mm पर्यंत ड्रिल आणलं असेल, Z8 केलं असतं मायनस, तर ड्रिल विल नॉट बी कम्प्लिटेड ऍट 0.1 होल. सो दॅट्स वाय Z-10 काय केलं मी, इथे ड्रॉइंग मध्ये दिसतं बघा, 8 mm ऍज पर दॅट फिक्स ओरिजिन प्लस 8 + 2 दॅट इज Z-10. So N06 G01 Z-10 एंड ऑफ ब्लॉक. इज इट क्लिअर स्टुडंट्स? जस्ट अ मिनिट. कळलं का पुढचा ब्लॉक माझा? आता या 0.1 ला होल्ड ड्रिल झालाय माझा इथं बरोबर. आता ड्रिल काय आहे, ड्रिल खालच्या पोझिशन मध्ये, तर ड्रिलला मला काय करायचं, वरती न्यायचं आहे. त्या या फिक्स ओरिजिन पासून मला वरती न्यायचं परत Z5 वर. त्यासाठी कोणता ब्लॉक असणार स्टुडंट? अगेन इथं बघा G01 वापरलाय. G01 काय असतो स्टुडंट? हॅलो कोण सांगू शकेल मला, व्हॉट इज G01 स्टुडंट? यस स्टुडंट, G00 त्याप्रमाणे ज्याप्रमाणे रॅपिड ट्रॅव्हल्स आहे त्याप्रमाणे G01 काय स्टुडंट्स? हॅलो G00 जसं रॅपिड ट्रॅव्हल्स होतं ना स्टुडंट, G00 इज रॅपिड ट्रॅव्हल्स. हा G00 काय होता, इथं आयडल मुवमेंटला मी रॅपिड ट्रॅव्हल्स होतोय. पण जेव्हा मी मशीनिंग करतो स्टुडंट, लक्षात घ्या, जेव्हा मी मशीनिंग करतोय ऍट दॅट मशीनिंग पॉइंट देर इज अ फ्रिक्शन बिटवीन युअर टूल अँड वर्कपीस. त्या ठिकाणी टूलला मला हळू म्हणजे गिवन फीड मध्ये मला द्यायचं, दॅट इज 01. देर इज अ लिनियर इंटरपोलेशन बरोबर. G01 कोड काय, दॅट इज नॉट रॅपिड ट्रॅव्हल्स, दॅट इज अ लिनियर इंटरपोलेशन, कारण दॅट इज अ ऍक्च्युअल मशीनिंग इज देअर. त्यामुळे G01 वापरला Z-10 ला. आता मला ड्रिल झालेलं आहे माझं, मला आयडल मुवमेंट मध्ये मला वरती न्यायचं त्या टूलला ड्रिलला. त्यामुळे G00 कोड वापरला बघा मी. तो रॅपिड ट्रॅव्हल्स मध्ये नेऊ शकतो मी तिथे. आणि Z5 काय केलं मी, परत एकदा माझ्या ड्रिलला काय केलं मी, ड्रिल झाल्यानंतर 10 mm ला -10. त्यानंतर या रेफरन्स पॉईंट पासून या x0 y0 z0 पासून मी फक्त 5 mm वरती नेलं परत ड्रिलला माझ्या बरोबर. त्याप्रमाणे G00 Z5 एंड ऑफ ब्लॉक. लक्षात येते स्टुडंट? मी होल 1 ला ड्रिल झालं माझं, ड्रिल होल 1 ला करून माझा ड्रिल वरती आलाय बरोबर होल 1 पॉईंट पासून. आता माझ्या होल 1 त्या ड्रिलला मला हाव टू मूव्ह दॅट ड्रिल टू द पॉईंट 2 बरोबर. ड्रिल 2 च्या पॉईंट मला मूव्ह करायचं आहे. 2 पॉईंटचे कॉर्डिनेट काय होते, x80 अँड y60 ऍज पर दॅट ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम बरोबर स्टुडंट. सो ऍज पर दॅट ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम x80 अँड y60 त्याप्रमाणे मी
टूलला माझ्या G00 अगेन दॅट इज अ रॅपिड ट्रॅव्हर्स टूलला मूव्ह केला मी त्या ठिकाणी. सो दॅट इज G00 X80 अँड Y60. बरोबर, सेकंड पॉईंट पर्यंत ड्रिलला नेलं मी तिथे स्टुडंट. नाव आय हॅव टू डू द सेकंड होल ड्रिलिंग अगेन लाईक फर्स्ट पार्ट. बरोबर, G00 कळालं स्टुडंट. इथं आपण सेकंड होलच्या ड्रिलिंगला गेलो तिथे स्टुडंट. पॉईंट आपण काढले तर पहिल्या वेळेस त्याप्रमाणे एंड ऑफ ब्लॉक केला. त्यानंतर होल्ड क्वांटिटी केल्यानंतर काय केलं मी सेकंड पॉईंटला ड्रिलिंग करतो मी स्टुडंट. लक्षात घ्या, पुढच्या ब्लॉकमध्ये काय करतो N09 देर इज अ N09 इज अ G01 Z-10. बरोबर, लक्षात येते. थिकनेस 8 + 2 -10 आणि वरती 5 एम वरती होतो. त्यामुळं G00 अगेन काय आहे Z5 घेतलं वरती मी. आता ड्रिलिंग काय झालं पूर्ण आलंय होल 1 ला आणि होल 2 ला. बरोबर, काय असतो शेवटी परत मी रॅपिड पोझिशन टू रॅपिड आवर्स रेफरन्स पॉईंटला नेतो स्टुडंट मी. रेफरन्स पॉईंट काय कोड असतो स्टुडंट, लक्षात द्यायचं. रेफरन्स पॉईंट साठी काय कोड आहे स्टुडंट, देर इज अ कोड इज 1 मिनिट. So add this 1 minute students. बरोबर, so at this point, so student you can see that इथं रेफरन्स पॉईंट पासून मी Z5 घेतला. त्या ठिकाणी होल 1 ला गेलो Z5 मध्ये. त्यानंतर या ओरिजिन पासून मी Z-10 केला. त्यानंतर परत ओरिजिन पासून Z5 प्लस वरती आलो मी. त्यानंतर होल 1 तरी झालं. त्यानंतर होल 2 ला गेलो मी, परत Z-10. त्यानंतर परत Z-10 झाल्यानंतर परत Z5 वरती आलो मी. बरोबर, अशा प्रकारे दोन्ही ड्रिल माझे पूर्ण आले. देन आय एम सेंडिंग दॅट ड्रिल टू द रेफरन्स पॉईंट अगेन. त्यासाठी काय कोड आहे स्टुडंट, दॅट इज द N11 G28 U0 V0 अँड W0 दॅट इज एंड ऑफ ब्लॉक. इज इट क्लिअर स्टुडंट. त्याप्रमाणे मशीन पूर्ण आलंय. मग टूलला मी परत रेफरन्स पॉईंटला पाठवलं त्या बॉटम लेफ्ट कॉर्नरला तिथे. आणि आता मला स्पिंडल स्टॉप करायचा आहे. M05 काय स्टुडंट. हॅलो ऋषभ, काय जागा कानिमनाथ. हॅलो हो सर. कानिमनाथ, आवाज येतोय माझा. हो सर, आवाज येतोय. आता स्पिंडल स्टॉप करायचा. M05 काय असतं, M05 स्पिंडल स्टॉप. इज इट क्लिअर स्टुडंट. आणि आता कूलंट ऑन केलं M08 ना. कूलंट ऑफ साठी काय कोड आहे, मग M08 कूलंट ऑन होतं. कूलंट ऑफ साठी M09. येस, व्हेरी गुड. M09 इज कूलंट ऑफ. इथं पुढच्या ब्लॉकला बघा N13 M09 एंड ऑफ ब्लॉक कूलंट ऑफ केलं मी. आता प्रोग्राम पूर्ण झाला माझा. आय एम स्टॉपिंग द प्रोग्राम स्टॉप अँड टेप रिवाइंड. बरोबर, M30 काय ब्लॉक असतो स्टुडंट नेहमी, शेवटचा ब्लॉक सारखा असतो स्टुडंट नेहमी. M30 इज प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. टेप रिवाइंड काय, कारण पुढच्या प्लेटवर मला ड्रिलिंग करायचं ना परत. दॅट इज M30 ब्लॉक प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. अशा प्रकारे स्टुडंट बिलिंगचा प्रॉब्लेम कळाला स्टुडंट सगळ्यांना आपल्याला. हॅलो, हा प्रॉब्लेम होतो बघा. आपण परत एकदा बघू. काय केलं मी, त्या X0 Y0 Z0 या ठिकाणी टूलला बोलवलं आधी. त्यानंतर मी Z5 ला टूलला वरती घेतलं Z5 पासून. त्यानंतर होल 1 ला गेलो तिथं टूल पॉईंट कोऑर्डिनेट प्रमाणे. होल 1 ला त्या प्लेटच्या रेफरन्स पॉईंट पासून या Z0 पासून Z-10 केला. 1 मिनिट. बरोबर, Z-10 केलं त्या ठिकाणी होल 1 ला. मग त्या रेफरन्स पॉईंट पासून फक्त 5 एम Z प्लस घेतला मी. Z5 ला वरती घेतला. त्यानंतर Z5 च्या पोझिशन मधून होल 2 ला गेलो मी तिथं ऍज पर कोऑर्डिनेट ऑफ होल पॉईंट 2. त्यानंतर Z.2 ला गेल्यानंतर तिथं त्या ठिकाणी Z-10 केलं मी रेफरन्स पॉईंट पासून. परत Z-10 झाल्यानंतर परत मला वरती घ्यायचं टूल. बरोबर, Z1. सो देर इज अ Z5 वरती आलं, ड्रिलिंग पूर्ण आलं. सो आय एम ब्रिंगिंग दॅट टूल टू द रेफरन्स पॉईंट X0 Y0 Z0. त्यासाठी सपोर्टिंग कोऑर्डिनेट काय आहे, U0 V0 अँड W0. XYZ चे सपोर्टिंग कोऑर्डिनेट काय आहे, UVW. बरोबर, सो दॅट इज अ ड्रिलिंग प्रॉब्लेम कम्प्लीट. समजलं स्टुडंट सगळ्यांना. हॅलो स्टुडंट्स, आय नो इट इज नॉट इझी टू अंडरस्टँड सच प्रोग्रामिंग. पण तुम्हाला सांगितलं मी कंपन्यांमध्ये नॉन ग्रॅज्युएट पर्सन इझिली करत असतात. त्यामुळं
टेक्नॉलॉजिकली काय लॉजिकली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काही गोष्टी, अदरवाइज इट इज सो इझी. स्टुडंट समजतंय का रे? हॅलो निखिल आहे का जागा? निखिल गायकवाड. हॅलो निखिल. स्टुडंट्स आवाज येतोय माझा? हॅलो निखिल आवाज येतोय माझा ना? So student, it is very important to understand this problem. आपण परत एकदा बघू. काही स्टुडंट आपल्याला लेट जॉईन झाले होते. मी या ठिकाणी कॉन्टॅक्ट टेबल कसं फाइंड आउट केलं बघा स्टुडंट. बिलिंगचा प्रॉब्लेम आहे. प्लेट त्या ठिकाणी मी बिलिंग करणार आहे तेव्हा झेड वापरायचं मला. वर्टिकली इज y. पॉइंट 1 होल कोऑर्डिनेट आहे x is 20. So x is 20 and 20. Point होल 1 साठी काय आलं? x 20 and y 20. बरोबर स्टुडंट. नाउ फॉर होल पॉइंट 2. पॉइंट त्या ठिकाणी बघा मग x ला मूव करायचं आहे 20 plus 60. So x is 80 and y 20 plus 40. So x is 80 and y is 60. So 80 60. Whole point 2 चे कोऑर्डिनेट काय होते? 80 60. So this is important part student. लक्षात येते स्टुडंट? हॅलो स्टुडंट, we will just take some small break. लेक्चरला कनेक्ट व्हा. जस्ट लेक्चर स्टुडंट, just some break.